तर एका बाजूला शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी खळबळजनक दावा केलाय। अजित पवार भाजपसोबत कधी जाणार याची हिंटच आंबेडकरांनी दिली आहे। तर गुलाबराव पाटलांनीही अजित पवारांच्या पक्षांतरावरती भाष्य करून धम्माल उडवून दिली। अजित पवार गेल्या 15 दिवसांपासून चांगले चर्चेत आहेत। अजित पवार असे नेते आहेत की ते सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात। परिणामी ते लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा देखील सुरू असते। तर कधी गुलाबराव पाटील त्यांना शिवसेनेमध्ये येण्याचं निमंत्रणही देतात आणि आता त्यात भर पडली आहे ती प्रकाश आंबेडकरांची। अजित पवारांना भाजप कशा प्रकारे गळाला लावू शकते याचं सिक्रेटच प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं। माझं म्हणणं आहे की त्यांच्याकडची जी असणारी इन्क्वायरी आहे अजित पवारांकडची, ह्या इन्क्वायरीचं पाऊल पुढे गेली की बीजेपीमध्ये गेली की ते स्वच्छ होतात, तो मार्ग अजित पवार का चोखाळणार नाही। अजित पवारांना ईडी गळाला लावू शकते असं प्रकाश आंबेडकर यांना वाटतंय, तर तिकडे मंत्री गुलाबराव पाटील पक्षांतर आणि भूकंपाचं भाकीत करूनच शांत बसले। ही महाराष्ट्रामध्ये चर्चा होते आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे। मला तरी असं वाटतं की काही दिवसामध्ये ही जी चर्चा आहे ही संपेल आणि पक्षांतर होईल असं चित्र आहे। राजकीय भूकंप असेल, महाभूकंप असेल, तो राजकीय भूकंपापेक्षा महाभूकंप असेल। मला तरी असं वाटतं की या पक्षांच्या बदलानंतर राज्यामधलं चित्रही वेगळं असेल। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे अजित पवार आमच्याकडे आल्यावर सांगणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं। एकंदरीतच अजित पवारांच्या वाटेकडे राज्यातले सगळ्याच पक्षातले नेते डोळे लावून बसलेत। आता अजित पवार कुणाच्या वाटेला जाणार की आपल्याच वाटेनं मार्गक्रमण करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।